वेलकम बॅक टू न्यू व्लॉग। सकाळच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही ते सुली भोजनला गेलो होतो टुरिस्ट प्लेस अँड टेम्पलला। सो आता आज वाशीची मीटिंग आहे, सो तिथे चाललोय। शाळेत जाऊन आलो, आता घरी जातो। आता शनी मंदिरात आलोय, आता हे झाल्यावर घरी जातो। आता दर्शन झालं, आता घरी जातो। आता मी घरी आलोय शनी मंदिरातून आणि जेवण पण झालं। आता ते बाबांची दाढ काढायची, सो त्या हॉस्पिटल मध्ये चाललोय, ते काय म्हणतात ते बघायला। आता इथं आलोय, आता इथलं काम झालं, आता घरी जातो। या दुकानातून आता रस पिला, आता घरी जातो। ये रस प्यायला ये म्हणलं। आता मी थोड्या वेळा आधी एका दुकानात गेले होते आणि तिथून मी पतंग आणले, कारण तिथे विकायला होते आणि खूप दिवस झाले पतंग निवडवली। सो पतंग आणली आणि ती पतंग आता तुम्हाला दाखवतो। सो गाइस, पतंग आणलेले आहेत, आता थोड्याच आणल्या आहे कारण असेच उडवायला। या 2 कागदाच्या आणल्या आहेत, हे पाय छोट्या। थांबा 1 सेकंड। हे बघा, या छोट्या 2 कागदाच्या आहेत आणि या इंडियाच्या आहेत 4 मोठ्या। आणि आता याला कंदी बांधतो। तो गाइस, आता मी पतंगला कंदे बांधले, आता मी तुम्हाला पतंग उडून दाखवतो। आता कोणतीच पतंग निवडत पण मी उडवतो गाइस, कारण मला खूप वाटतंय आज ही पतंग उडवू। आणि हा गाइस पतंगचा पार्ट 1 ठेवू, मग पार्ट येत राहतील।
गाईज मी पतंग उडून पाहिली पण नाही उडली गाईज, कारण हवा पण नव्हती आणि त्या पतंगची कन्नी पण थोडी नीट बांधली गेली नव्हती. सो आता खाली जातो. आणि मी एकदा उडवली होती तेव्हा मी मागच्या संक्रांतीला शिकलो होतो कशी उडवायची, यावेळेस परत विसरून गेलो. सो आता परत प्रॅक्टिस करावी लागेल. आता मला जवळजवळ 1 तास झाला तरी नाही उडाली पतंग गाईस, कारण हवा पण नाही. हे पहा हे झाड हलते का मी तुम्हाला दाखवतो. ते पहा गाईस, ते झाड हलत पण नाही आहे, त्याच्यामुळे पतंग नाही उडली. आणि हवा पण यायची ती फक्त 1 सेकंड यायची, मग चालली जायची गाईस. आता खाली जातो आणि बोलतो. हे मांजे वगैरे तसंच राहू देतो, उद्या उडू. सो आता खाली जातो. तो गाईस आता मी पतंग उडून खाली आलोय आणि हा इथे वासू पण आहे. आणि आता ह्या व्लॉगसाठी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.